यारों की यारी ऐसी बीमारी बड़ी नशीली ये जिम्मेदारी। यारों की यारी ऐसी बीमारी बड़ी नशीली ये जिम्मेदारी। गलती करे बिन बात के पीछे हटे ना इस राह पे, उल्टी चले बिन ताल के टेढ़े ही रहते ये रास्ते। हम जो मिले तो मिलते रहे, जो मिले संग तो चलते रहे, जो चले पल पल बढ़ते रहे, जो बढ़े रुक ना सके। घड़ी की टिक टिक है लापता, ये दुनिया दारी लगती सजा। मस्ती ने छोड़ो छाटो नशा, हो जाए यूं ही हम तुम यहाँ। अब जब मिले तो सिलसिले वो खत्म ना, अब जाने क्या जाए कहाँ ये रास्ता। गलती करे बिन बात के पीछे हटे ना इस राह पे, उल्टी चले बिन ताल के टेढ़े ही रहते ये रास्ते। जब साथ में बैठे रहे सेल फोन को भूल जाते हैं हम। यारों के संग जब बात हो बचपन में फिर लौट आते हैं हम। भीगे पड़े जामिन करे रात भर, जीते रहे बिंदास यूं बेफिक्र। हम जो मिले तो मिलते रहे, जो मिले संग तो चलते रहे, जो चले पल पल बढ़ते रहे, जो बढ़े रुक ना सके। घड़ी की टिक टिक है लापता, ये दुनिया दारी लगती सजा। मस्ती ने छोड़ो छाटो नशा,
यांचा सत्कार संतोष पाटील यांनी करावा. हे मास्तर हे घ्या दाजी. अण्णासाहेबांची जणू सावलीत नाना सोयटी चव्हाण प्रत्येक ठिकाणी अण्णासाहेबांजवळ सावली सारखीच राहतात. त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा अशी विनंती करतो. बघा समोर आमच्या शाळेचे विद्यार्थी सर कुशाल चालला बाबा हे कुशाल यांचा सत्कार बघा समोर आमच्या शाळेतील सुरेखा प्रताप यांनी करावा. इकडे तुम्ही आमचे मुख्याध्यापक मॅडम इकडे बघा समोर. लवकर शाळेत या. आणि सर आज आमच्या कार्यक्रम चालू व्हायच्या अगोदर जस्ट 5 मिनिटं अगोदर आले, म्हणजे त्यांनी आज त्यांचा पिंड सोडलाच नाही. बघा समोर सगळ्यांना आठवलंय चांगलं आहे. दादा पुढील सत्कार मूर्ती एनडी पाटील मूर्ती जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक सर भरत पाटील यांचा सत्कार जयश्री पाटील यांनी करावा. अण्णासाहेब ती जातीनं सांगतात म्हणून त्यांचे मनापासून आभार मानतो आणि शिक्षणाच्या प्रवाहात पुढील सत्कार मूर्ती नानासो SS पाटील सर सेवानिवृत्त शिक्षक मॅडम इकडे बघा यांचा समोर. सत्कार सुनीता पाटील यांनी करावा ही विनंती करतो. ज्यांनी आमच्या लहानपणापासून आमच्या शाळेची अशी मॅडम इकडे बघा समोर. सेवा केली असे शाळेचे शिपाई बिजू मास्तर यांचा सत्कार. सर तुमचं इकडे समोर. मॅडम इकडे बघा समोर. सर इकडे समोर. तसेच आपल्या शाळेत आता खूप या धावपळीच्या जगात जेव्हा आम्ही तुमच्या शब्दांची आठवण करतो ना, खूप गोडवा वाटतो सर. सरांचा सत्कार भूषण वसंत पाटील यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. ओके ओके सर. इकडे सर पुढील सत्कार सत्कार करू. शिवाजी पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. समोर इकडे CISF जवान सर इकडे. ओके ज्यांनी घडवला ते आमचे जगदीश पाटील. कोणाच्याही लक्षात नव्हतं पण त्यांनी प्रत्येक मुलाचा नंबर अगदी जातीने घेतला, मुलींचा नंबर घेतला. त्याच्यामुळे त्यांना काय परीक्षा देणार आहे मुली म्हणायची सुद्धा. आणि तेव्हा ही मोत्याची माळ बनली आज. बघा समोर. म्हणून जगदीशचा जाहीर सत्कार करण्यात येतो. जगदीश इकडे बघा असे दादा समोर. दादा समोर. असून आला की जी तुमची 2004ची बॅच होती त्या बॅच मधून किरण सुभाष ऐराव म्हणून हा विद्यार्थी MD मेडिसिन झाला. त्याचे सुद्धा कौतुक आपल्या शाळेत संस्कृत अध्यक्ष माननीय अण्णासाहेब पाटील यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. हे सगळ्यांचं भाग्य आहे. हा आमचा पूर्ण बँकचा सत्कार होतोय. इकडे बघा समोर. ओके बदला एक वर्गमित्र या नात्याने सगळ्यांना फ्री द्यायचं ही माझी अट आहे. अरे ओके. पाटील यांना आमंत्रित करीत आहोत. नानासाहेब पाटील आणि व्यासपीठावर जमलेले सर्व गुरुवर्य व इथं जमलेले माझे मित्र आणि मैत्रिणींनो, जिचं नाव आपल्यासमोर येतं तरी आपल्यासमोर आठवणींचा डोंगर उभा राहतो, ती म्हणजेच आपली शाळा. ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झालो, या शाळेत देव महेश्वरा. ज्याप्रमाणे गुरु आणि शाळा याशिवाय आपल्या आयुष्याला चांगले वळणच भेटत नाही. दोघांची आपल्याला साथ असते तेव्हाच आपल्याला योग्य दिशा भेटते. आज आपण जुने क्षण व
जुने नाती नव्याने साजरे करण्यासाठी म्हणजेच माझी विद्यार्थी मेळावा जे जम्मू काश्मीरमध्ये आता एक 27 भारतीयांचा मृत्यू झाला आहे त्या प्रसंगाला अनुसरून एक 2 मिनटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली देण्यात आली. मजबूत केलेला असतो. तर याला एक आपल्याला एक आठवण म्हणून हा कार्यक्रम आपण साजरा करत असतो. आणि मेन मुख्य सांगायचं म्हटलं की कुठल्याही फील्डमध्ये काम करत असताना तुमचं वैद्यकीय काम करत असतो आणि आपल्या पिढीला किंवा नवीन येणाऱ्या लोकांना एवढंच सांगण्याचं माझं वाटतं की नेहमी आपण एक कष्ट करत राहावं, बाकी परिस्थितीची काही चिंता करू नये. आपल्याला एक वेळोवेळी जी गरज लागते आर्थिक म्हणा किंवा सामाजिक म्हणा होत चाललं आहे. नवीन नवीन सोशल मीडिया किंवा बाकीच्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये थोडं या गोष्टीचा प्रभाव खूप पडताना दिसतो आहे. तर ही आपल्याला एक काळाची गरज आहे. तर एवढं बोलून मी माझी संपतो. आज आपण 20 वर्षांनी एकत्र आलेलो आहोत. तर हे जे नियोजन हे करण्यासाठी जगदीश पाटील या भाऊने 4 महिन्यापासून प्रयत्न केलेले आहेत आणि तो सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न करतो. सर खूप मेहनत आहे जगदीशची याच्या मागं, खास करून मुलींचा कॉन्टॅक्ट आणणं, सगळ्यांना एकत्र जोडणं. शब्द बोलतोय सर, शाळा ही जीवनाचा एक सन्माननीय व्यासपीठ आणि शब्द बोलतोय. आमची बॅच होती, आमच्या बॅचमध्ये सगळ्यात जास्त टॉपचे विद्यार्थी म्हणजे जवळजवळ बाकी विद्यार्थी म्हणजे 7-8 विद्यार्थी फौजी आहे, बाकीचे मुली, त्याच्यानंतर जगदीश, म्हणजे प्रत्येक जण राजकीय असो सामाजिक असो कुठलंही क्षेत्र असो हा त्याच्या परीने टॉपचा देण्याचा प्रयत्न करतोय. पण आज जर याचा पाया बघितला ना सर तर ह्या शाळेने बांधलेला आहे. या शाळेमुळेच आज आम्ही जगाच्या कुठंही जातो आणि ते नाव शाळेचं नाव घेतो, आनंदाने सांगतो. जेव्हा गेट टुगेदरचा कार्यक्रम होतोय हे जेव्हा आम्हाला माहिती पडलं सर तर इतका आनंद वाटला की जणू आज असं वाटत होतं की शाळेचा पहिलाच दिवस आज आमच्या आयुष्यात येणार आहे. आणि जे संस्कार दिले त्या संस्कारांनी आज आम्ही मोठं झालो. राजकीय क्षेत्र असो कुठलंही क्षेत्र असो त्या क्षेत्रात आम्ही आमची प्रगती करतोय. आणि सर तुम्हाला एक आश्वास्त करतो, जोपर्यंत आम्ही मोठा वटवृक्ष झाला आणि त्याचे ही फळं आज आम्हाला चाखायला मिळत आहेत त्याच्यामुळे पुन्हा तुमचे एकदा आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. कोणाचं नाव घेण्याचं विसरलं असेल तर माफ करा आणि काही चुकलं असेल तर माफ करा. माझं नाव समाधान साहेबराव पाटील. मी अल्प इंजिनिअरिंग कंपनीत ॲज अ फिटर म्हणून वर्क करत आहे आणि सीएनसी प्रोग्रामिंग म्हणून नाशिक इथं वर्किंग करतो. माझं नाव पोपट आहे राव, मी आता शेती करतोय. काय बोलू विचार करले पहिले. मी टाईम मार्बल्सचं काम करतो. घरं बनवतो. माझं नाव शैलेश साहेबराव पाटील, मी शेती करतो. कार्यरत आहे. मला मागच्या उत्कृष्ट आमले इंडो तिबेटन बॉर्डर पोलीसमध्ये कार्यरत आहे. मी लेह लडाखमध्ये ड्युटी इंडियन तिबेट बॉर्डर पोलीसमध्ये IT NDRF मध्ये सेवारत केलेली आहे. 10 वर्ष काढून तिथं अजून सेवारतसाठी अजून स्थलांतर होत आहे. पाटील, दूध उत्पादक शेतकरी. माझं नाव दिनकर रामन सूर्यवंशी. मी सध्या शेती करतोय आणि दूध उत्पादक म्हणून चांगली ओळख आहे. दिनकर रामदे, मी दूध उत्पादक व शेती करतो. अशी गेल्या कामाला आहे कंपनी. रिक्षा चालक आहे. पाटील, माझं नाव ज्ञानेश्वर पाटील. मी सामाजिक कार्यकर्ता आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणजे एक संस्था आहे सर आमची छोटी. ते गरिबांना जे रुग्ण राहतात ना त्यांच्यासाठी मदत करतो. रवींद्र पाटील, मी नाशिकला राहते. माझा मातुश्री कटलरी अँड गार्मेंट्स नावाचं दुकान. मला लासूरला दिलेलं आहे, लासूर चोपडा, पण मी राहायला सिरसोलीला आहे. हाऊस वाईफ गृहिणी आहे.
पाटील, मी हाऊसवाईफ आहे आणि रबिराचे बोरखेड आणि मला किरणचे बोरखेडा इथे दिले आहे. किरण मला रावसाहेब पाटील शिकली. माझं नाव वैशाली जुलाल, तिकडचं नाव वैशाली आणि मी आता राहायला ठाण्याला आहे. माझे मिस्टर एक्साइज डिपार्टमेंटला आहे. कविता शिवाजी पाटील, मला बावठ्याला दिलेलं आहे, राहायला धुळ्याला आहे. माझं BA DED झालेलं आहे सर. मी 2 वर्ष मी इथं जॉब पण केला होता आपल्या शाळेत इंग्लिश. मला प्रॉपर त्यावरवाडीला दिलेलं आहे. मी पारोळ्याला राहते. मी किराणा दुकान चालवते. पाटील, मला आंबोड्याला दिलेलं आहे. मी शेती काम करते. 30 वर्षानंतर मला हे सर्व जण यांनी म्हणजे खेळाची गोष्ट अशी आहे की आम्ही 10 ते 15 वर्षापासून काही जण भेटले सुद्धा नव्हतो आम्ही. आणि आज जगदीशच्या वतीने आज मनाचं कार्यक्रम केलेले आहे आणि सर्वांचे खरंच मनापासून माझी विनंती होती की सर्वांनी 2-2 शब्द बोलायला हवे होते. कारण असं तर आपण वर्गात बसताना खूप गप्पा गोष्टी करतो आणि आज 20 वर्षानंतर आपण इथे जमलेलो आहोत. आणि सर आमचा SSCचा ग्रुप पण बनवला आहे आम्ही. यांचं मोलाचं अनमोल सहकार्य त्याच्यात. तर आज जो जगदीश दादांनी जो कार्यक्रम घडवला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आता आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णा बेलगंगा ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे त्यात म्हणजे मालक म्हटलं तरी चालेल, मालक आणि प्रॉडक्ट मित्र आणि भगिनी, खरं म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे. जगाचा, देशाचा आणि काही भागाचा अनुभव घेऊ शकते. जीवनामध्ये काहीतरी करू शकतो आणि जीवनातल्या आठवणी, जीवनातला अनुभव अनेक पद्धतीने मार्ग करून आपण धन संपत्ती मिळवू शकतो. आपण काही करू शकतो. परंतु येथील कालचे सहकारी मित्र आणि मैत्रिणी, शिक्षक वृंद आणि याचा होतो की वडाळ्या गावामध्ये जवळजवळ 40 वर्षापूर्वी जरी हे रोपटं लावलेलं असलं तरी 20 वर्षाचा प्रॉडक्ट इतका चांगला आणि इतका समामध्ये कोणालाही न विचारता जनार्दन स्वामी ज्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या करून गुरुमंत्र घेतला. बाबाजी, मला आयुष्यामध्ये काही झालं तरी चालेल पण तुम्हाला गुरुमंत्र द्या. ते ऐके ना, माझ्या कपाळावर थाप पाडली. ती का थाप पाडली हे मला त्यावेळेला कळालं नाही, परंतु त्याच्यानंतर मला जसा जसा मी पुढे गेलो तसा अनुभव आला. त्यांनी एक वाक्य सांगितलं, हा पंथ तुमचा नाही. मग म्हणलं माझा पंथ कोणता आहे? ते म्हणे आज नाही सांगणार, मी 20 वर्षांनी सांगेन आणि 40 वर्षांनी सांगेन. मी शेवटी सांगेन. पण 20 वर्षांनी त्याला मला सांगितलं 4 वाजता बोलवलं. त्या ठिकाणी सगळी रूम वगैरे देऊन सगळं काय व्यवस्था केली माझी ते पाहण्यासाठी त्यांनी अगोदर बोलवलं. आणि म्हणून मी 8 दिवस पूर्ण मोबाईल बंद, पूर्ण जीवनाचा कोणाशी न बोलणं हे पण, आणि कोणाला आवडली घेतो. तुम्हाला सगळ्यांना चांगलं भविष्य. बघा समोर, इकडे बघा.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. असे पाटील सर, सगळे माझे सहकारी, मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, माझे शिक्षक हा शब्द वापरला जातो आणि आम्ही सुद्धा माझे विद्यार्थी हाच वापरतो. माझा शब्द हा जीवनात सगळं काही घेऊन मुलांसाठी आज जी नव्हते आणि ते आपल्याला आज जाणवतं. तुम्ही जे आज बोलवलं, आम्हाला एकत्रित केलं, हा आपलेपणा आणि माझ्या या शब्दामध्ये गुरुत्वाकर्षण आहे. म्हणजे काय, चुंबकगिरी आहे. आम्ही कुठेही दिसलो तर लगेच विद्यार्थी, तुम्ही तुमचे विद्यार्थी हे जवळीक आहे. तसंच माझी शाळा हे सुद्धा एक आपल्याला गुरुत्वाकर्षण आहे. इथलं मी काहीतरी घेतलं, इथे बरेच सहकार्याने दिलंय. तसं गावाबद्दल, कारण आपण कुठल्याही गावाला हे माझं गाव म्हणतो, कारण त्या गावामध्ये आपलं नाव आहे, ठिकाण आहे. मंदिरात आपण स्वतःच मागतो, परमेश्वर आपल्याला देतील ही अपेक्षा करतो. आणि त्या हा जो कार्यक्रम आता जे विद्यार्थी, दुसरा कार्यक्रम 2000चा बॅच अगोदर मागच्या कालखंडातच कार्यक्रम झाला. अगदी तोही असा आनंददायी वातावरणामध्ये संपन्न झाला. आणि तिथून ही एक शिक्षिका भगिनी सुद्धा कार्यरत असतात आणि त्या दृष्टीने विद्यार्थी, त्यांचे पालक ते सुद्धा त्याला साथ देतात. त्यामुळे आम्ही ते कार्य करू शकतो. तर या आपण जो घडून आलेला गेट टुगेदर कार्यक्रम आहे, या प्रसंगी मी सर्व जे जमदानी जाऊ एवढी प्रभूचरणी प्रार्थना करून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. पुढील आमंत्रण काळोखे सर. आर डी पाटील सरांनी 2 शब्द बोला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय अण्णासाहेब एम.के. पाटील, सुतार सर असतील किंवा माझे सहकारी शिक्षक बंधू आहेत, या कार्यक्रमाला आज उपस्थित आहात. त्यानंतर या कार्यक्रमासाठी आपण सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बंधू भगिनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल त्या ठिकाणी तुमचं कौतुक करतो. तर साधारणपणे आपल्या शिक्षणाच्या काळातील ज्या काही कडूगोड आठवणी असतात, त्या ठिकाणी अचानक या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण कसे शिकलो, नंतर जे काही शिक्षक असतात, या शिक्षकांनी कशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे, तर हे त्या ठिकाणी अचानक त्या ठिकाणी उचंबळून येतो. आणि गुरु आणि शिष्याचं जे काही नातं असतं, आज जगामध्ये सर्वात पवित्र नातं याकडे पाहिलं जातं. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी बऱ्याचशा जणांचे त्या ठिकाणी अनुभव ऐकले आणि आपण पाहतो आपलं जे काही नेमकं त्यांच्याच पायावर पाय देऊन त्या ठिकाणी आपली जी बॅच आहे, बरेचसे त्या ठिकाणी सीमा रक्षणासाठी त्या ठिकाणी भरती झालेले आहेत. आता आपण पाहतो त्या ठिकाणी चांगल्या जागेवर एक छोट्याशा शाळेमध्ये, आपल्या खेडेगावातील शाळेमध्ये शिकून किरण सारखा त्या ठिकाणी, किरण सुभाष आईराव हा मुंबईसारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी MD सरपंच सुद्धा पद त्याने भूषवलं. बरेचसे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी आपापल्या क्षेत्रामध्ये पारंगत आहेत. काही त्या ठिकाणी आपल्या ज्या महिला भगिनी होत्या, माझ्या विद्यार्थिनी होत्या, त्या सुद्धा आपापल्या त्या ठिकाणी तो गेला. तर सर्वात पुढे जेवढं आईवडिलांना त्या ठिकाणी कौतुक असतं, तेवढंच कौतुक त्या ठिकाणी तुमच्याकडून काही चुका झाल्या किंवा वाईट मार्गाला त्या ठिकाणी लागले तर तेवढंच दुःख आईवडिलांना म्हटल्यानंतर प्रेम आणि आपुलकी त्या ठिकाणी निश्चितच निर्माण होत असते. आणि म्हणून त्या ठिकाणी तर सर्वजण त्या ठिकाणी या ठिकाणी जमला. अतिशय चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी इथं साजरा केला तुम्ही, त्याबद्दल मी सर्वांचं कौतुक करतो. मुख्याध्यापक नंतर उपस्थित आर.डी. पाटील सर, आढाव सर, एस.एस. पाटील सर, एक महिना या शाळेला सोडून गणिती वाटली. तुमची जन्मतारीख ही 89 बऱ्याच वेळा
35 वर्षापर्यंत ठीक आहे काय नकळत 30 वर्षापर्यंत चुकून पुढे जाऊ. आता 36 त्यांच्या शैक्षणिक व्यवसायापेक्षा शेती व्यवसायामध्ये जास्त कमाई केलेली असते व्यवसाय मॉडर्न करतात. लोक 4 लोक अधिक स्वच्छता अधिक लोक. विद्यार्थी मित्रांनो 20 वर्षापूर्वी तुमच्या 20 वर्षापूर्वी तो आनंद शब्दात सांगणं सुद्धा अवघड आहे. इतका आनंद त्यावेळेला आपल्याला जाणवतो. असे हे विद्यार्थ्याचं नातं असतं. खूप काही सांगण्यासारखं आहे परंतु वेळही आहे आणि सगळे उपस्थित असलेले माझे त्यावेळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बंधू भगिनी सुद्धा या ठिकाणी एक त्याला महत्व असतं आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 21 वर्षानंतर आर्यन सोनवणे सरांनी सांगितलं गणित भाषेमध्ये 21 वर्ष आणि 1 महिना झाला म्हणजे. तर आता या आपल्यामध्ये खूप बदल झालेला आहे. आमच्यामध्ये उद्या काही बदल झालेला नाही. माझी तब्येत जशी तशी आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणून ओळखतात तुम्ही? कोण होते ते? हा पाचोड्याचे शिपाई होते. त्यानंतर मुंगडेचे कोण होता? अजून रमेश समोर इकडे भाऊसो ज्ञानेश्वर पाटील पुढील सत्कार मूर्ती यांचा मॅडम इकडे बघा समोर समोर इकडे समोर. हो सर ओके इकडे समोर. आता सत्कार समारंभ चालूच आहे. तर आमचा ग्रुप ज्यांनी बनवला सुरेखा व कविता यांचा सत्कार आमच्या शाळेच्या वतीने आशाने करावा असे त्यांना विनंती करतो. सर आता शांतिगिरी बाबांना कधी केला एकदम ओके. गेट टुगेदर जुन्या मित्रांनी 10वीला असताना जुन्या मित्रांनी एकत्र यायचे आणि एक दिवस आपल्या गेलेल्या आयुष्याची देवाणघेवाण करायची हा दृष्टिकोन तुमचा होता. आणि आपल्या शालेय जीवनामध्ये आपल्याला हेमा म्हणजे हेडमास्टर पासून शिक्षकापर्यंत तेव्हा माझी 2002 मध्ये इथून बदली झाली बेलवलीला. त्यामुळे त्यामुळे तुमचा माझा फारसा संबंध नसा. पासून 2002 पर्यंत मी असेल स्वीकार सर असेल. आजच्या आणि जागृती सर तुम्ही बोरखेडाला येत ना. थँक्यू. आनंदाने व प्रेमाने बसले. सर तुम्ही सर्वांनी आपला जीवनातला अनमोल वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा ऋणी राहील. आणि आमच्या 2004 कविता रवींद्र, वैशाली पाटील, जयश्री पाटील, वैशू पाटील, जयश्री पाटील. मॅडम खाली बसा ना. आशा शेवरे, जयश्री चला घेऊन घ्या. आशा शेवरे बघा समोर सर समोर. चला सुनीता पाटील, पार्टी पाटील सर. सर समोर. छाया पाटील. चला ओके बघा समोर. ओके ओके चला. कविता पाटील, किरणमाला आमले. ओके चला. चला आता मुलांचा समोर.
हॅलो ओके ओके चला ओके ओके किरण आहे राव चला किरण आहे राव शिवाजी पाटील शिवाजी पाटील ओके समाधान पाटील ओके सर पुढील सत्कार चला ओके चला बबलू पाटील सर इकडे बघा समोर शालिक पाटील शालिक पाटील सर इकडे बघा शालिक पाटील नाही बाहेर बघा पुढं इकडं समोर चला ओके 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 बघा इकडं नितीन पाटील ओके ओके समोर ओके ओके हां चला चला दुसरं या नाही बसा ना बेंचवर बसून घ्या सर जोड्यात मारावं सर थोडी सर जोरात मारा सर जोरात मारा सर भाऊ पाऊस काढ भाऊ कॅमेरा लावा कर्ण उच्चार आहे भाऊ पायाची उच्चार कर्ण पाया गेले 4 वर 16 झाले 25 वावडी मोड्याला किती किलोमीटर गेले 7 आणि डायरेक्ट जरी कुठून गेले पायथागोरसच्या प्रमाणानुसार 5 किती झाली आपल्याला काम आता आपल्याला वैज्ञानिक विभागामध्ये मॅप आहे त्याच्यामुळे विचारायचं जास्त मधल्या सुट्टीत सर बघायला पाहिजे लाईन बरोबर एक टाकायला पाहिजे रात्रीची सुद्धा क्लास चालू रात्री सुद्धा शिक्षक काळ वेगळा होता आता काळ बदलत आता रात्री जर शिक्षक फिरायला गेले तर दगड मारते कारण परिस्थिती बदलली बरोबर आणि जशी परिस्थिती बदलली त्या अनुरूप आपल्याला बघावं आणि त्या अनुरूप मराठी में संज्ञा किसे कहते हैं? नाम बिल्कुल सही। संज्ञा की परिभाषा का मतलब क्या होता है?
व्याख्या मराठी में से व्याख्या करते क्या होती है संज्ञा की परिभाषा? त्याच्याबद्दल विशेषता सांगताना की किसी व्यक्ति वस्तु जिसका जो रखा गया नाम होता है उसे संज्ञा कहते हैं अपन। संज्ञा के कुल भेद कितने हैं? संज्ञा के कुल भेद 5 है। व्यक्तिवाचक संज्ञा, पहली संज्ञा हम देखेंगे व्यक्तिवाचक। व्यक्तिवाचक संज्ञा का उदाहरण आप कौन से देख रहे हैं? व्यक्तिवाचक संज्ञा। व्यक्तिवाचक संज्ञा का उदाहरण जिस संज्ञा से केवल एक ही व्यक्ति वस्तु का बोध होता है वो होती है व्यक्तिवाचक संज्ञा। दूसरी संज्ञा है जातिवाचक संज्ञा। उस संज्ञा के अंदर आने वाली सभी जातियों का अगर बोध होता है तो वो संज्ञा कौन सी हो जाती है? पदार्थवाचक संज्ञा। पदार्थ का बोध सुंदर ताजमहल यहाँ पर वो भी व्यक्तिवाचक संज्ञा होगी। एक का बोध हो रहा है, ताजमहल केवल एक ही है यहाँ पर। वह आम का पेड़ है। द्रव्यवाचक या पदार्थवाचक। उसने 1 किलो का आपल्याला घ्यायचं इंद्रीचा पुढे मामाच्या बरोबर आगे येते सर विद्यार्थी मला बऱ्याचदा भेटतात त्या ठिकाणी। बरेचसे फक्त त्या ठिकाणी ज्या मुली आहेत त्यांची फक्त अरे अक्षर बरं नीट राही ना तू ना लिपिटी आणणार आहे कागदवर लिहिलं लिपिटी पाहिजे साठी ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है। हाँ ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है। तू जिंदगी तू जिंदगी तू जिंदगी कसम से है, सारी खुशी तेरे दम 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 से है। तू जिंदगी तू जिंदगी तू जिंदगी कसम से है, ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है।
कितना तन्हा था ऐ दोस्त एक तेरे बिना, तेरा दिल भी था खाली खाली एक मेरे बिना। तू जो मिला ऐसा लगा बिखरा हुआ सपना सजा, मोहब्बत की बहारों से ये दामन भर दिया तूने, ये दामन भर दिया तूने, ये दामन भर दिया तूने, मेरी वीरान राहों में उजाला कर दिया तूने, उजाला कर दिया तूने। ये रोशनी तेरे दम से है, सारी खुशी तेरे दम से है, सारी खुशी तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है। पूछे जो मुझसे कि वो रब कैसा है, उसे बता दूं कि वो मेरे यार जैसा है। कसमों में तू, वादों में तू, हर पल रहे। हाँ आज एकदा